शेकापचे आमदार भाई जयंत पाटील आपल्याबरोबर आहेत। भाई, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात। महाविकास आघाडीकडनं 3 उमेदवार या सगळ्या रिंगणात उभे आहेत। तुम्ही देखील अर्ज भरलेला आहे। मिलिंद नार्वेकरांनी देखील ठाकरे गटाकडनं अर्ज भरलेला आहे। खरं तर महायुतीकडनं सांगण्यात येते की महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार नाही। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये मी काल पण तुम्हाला बोललो होतो, आमचा आकडा स्पष्ट आहे। आमच्या पक्षाचेच मतं आज 70 होत आहेत, जे आघाडीत आहेत त्याच्यामध्ये 72 होतात आम्हाला धरून सगळ्यांना। तर आम्हाला काय त्याच्यात चिंता वाटत नाही आणि एकतर्फी अशी माझी निवडणूक होईल। 11 जागांसाठी निवडणूक आहेत, 12 उमेदवार आहे। मग तुम्हाला तुमचं मत? आमच्याकडे 72-73 मतं महाविकास आघाडीकडे आहेत। तुम्ही बघा ना, शिवसेनेकडे 15 आहेत, राष्ट्रवादीकडे 13 आहेत, ही मतं जी आहेत आणि 37 मतं काँग्रेसची आहेत होतात। मग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कशासाठी तुम्ही बोलता मला कळत नाही। काँग्रेसची अधिकची मतं तुम्हाला मिळतील का, हा विश्वास आहे? महाआघाडी एकत्र आहे, सर्वजण एकत्र मिळून आम्ही लढवणार आहोत आणि त्याच्यामुळे कोणाची कुठे नाहीत। महाआघाडीची जी एकत्र बसून आम्ही कालच निर्णय घेतला आहे की मताची वाटणी बरोबर करायची, संपला विषय। तुमचे गेले 30-40हून अधिक वर्षाचा हा तुमचा राजकीय प्रवास आहे। तुमचा संपूर्ण घराणंच राजकीय राहिलेलं आहे। या विधिमंडळामध्ये सातत्यानं तुमचा प्रभाव राहिलेला आहे। मित्रपक्ष, जे लहान लहान मित्रपक्ष जे तुमच्यासोबत प्रागतिक आघाडीत आहेत, इतर विरोधी पक्षातले मित्रपक्ष आहेत जे तुम्ही त्यांची कामं वगैरे केलेले आहेत, अशी मित्रमंडळी आमदार तुम्हाला यंदाच्या निवडणुकीत मदत करतील? नाही, ते कोण कसं मत देणार आहे मला माहिती नाही आहे। मदत केली तरी माझ्या गणितापेक्षा प्रत्येक वेळा जास्त मतं आपल्याला मिळालेली आहेत। यावेळेला मला वाटतं की महाविकास आघाडीकडे भक्कम अशी मतं आहेत। नाही तर पहिल्या 2च उमेदवार महाआघाडीने डिक्लेअर केले होते। काँग्रेस आणि माझी उमेदवारी पहिल्यापासून जाहीर केली होती, आपल्याला माहिती आहे। पण आज जेव्हा कळलं, आम्ही एकत्र बसलो, व्यवस्थित सगळं झाल्यानंतर बैठका घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडे भक्कम असं पाठबळ मतदारांचं आम्हाला 3 उमेदवारांना आहे। कोणत्या पक्षाचा उमेदवार पडेल असं तुम्हाला वाटतंय? या सगळ्या आम्हाला त्याची विचार करण्याची गरज नाही। ज्यांनी उमेदवार जास्त उभे केलेले आहेत, कोटा नसताना, काही काना 2चा कोटा कमी आहे, कोण 3चा कोटा कमी आहे, त्यांनी चर्चा करावी। हा तुमचा थेट इशारा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला आहे की शिंदे? मी त्याच्या नो कॉमेंट्स। ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। शेकापचे भाई जयंत पाटील आपल्याबरोबर होते। त्यांचा विश्वास आहे की मी नक्कीच निवडून येणार। आमची व्यूहरचना जी आहे महाविकास आघाडीमध्ये ती आखली गेलेली आहे आणि महाविकास आघाडीचे आमचे 3ही विधान परिषदेचे उमेदवार जे आहेत ते निवडून येतील असा विश्वास जो आहे तो भाई जयंत पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे। व्हिडिओ गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।